मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वासखेड येथे मेंढे चारण्यावरून 2 गटात वाद, पोलिसांच्या वाहनावर करण्यात आली दगडफेक। ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे हरणामाळे टेकडीवर 25,000 वीज व 5,000 सीडबॉलची रोपण। नर्मदेश्वर कॉलनी येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न। अर्थसंकल्पातील विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा या संदर्भात शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली माहिती। धुळे ते चिडगोप्पा येथे निघणाऱ्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत गवळी समाजाची बैठक संपन्न। आणि अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव योजना जाहीर केल्याने शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील वासखेड येथे मेंढ्या चारण्यावरून 2 गटात झालेल्या वादावेळी वेळीच पोलीस पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री तालुक्यातील वासखेड येथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरून 2 गटात वाद झाला। घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने पोलिसांच्या वाहनांचे काचे फुटून नुकसान झाले। याबाबत अधिक माहिती अशी की वासखेड येथे मेंढ्या चारण्यावरून 2 गटात वाद झाला व दोन्ही गट एकमेकावर चाल करून आले, परंतु वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला, परंतु जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली, त्यात वाहनांच्या काचा फुटल्या। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गावात तणावपूर्ण शांतता आहे। ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे जिल्हाधिकारी व उपवन संरक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शहराजवळील हरणामाळ तलावाजवळील वन विभागाच्या 100 एकर जागेत 25,000 बीज व 5,000 सीडबॉलचे रोपण करण्यात आले। ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे रविवारी शहराजवळील हरणामाळ टेकडीवर जिल्हाधिकारी अभिनव गोयल तसेच उपवन संरक्षक नितीन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत 25,000 बीज व 5,000 सीडबॉलचे रोपण करण्यात आले। हरण्यामाळ तलावाजवळील वन विभागाच्या सुमारे 100 एकरच्या टेकड्यावर 25,000 बीज व 5,000 सीडबॉलचे रोपण करण्यात आले। यात वड, पिंपळ, करंज, लिंब, चिंच व इंग्रजी चिंच तसेच जंगली वनस्पतींचा प्रामुख्याने समावेश होता। सदर कार्यक्रम ग्रीन धुळे वृक्ष टीम व इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला। या कार्यक्रमास ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सदस्यांसह एमआय धुळेचे सदस्य असलेले धुळ्यातील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते। यासह सदर कार्यक्रमास योग विद्याधाम धुळे येथील 30-40 योग प्रशिक्षक यांचा सहभाग होता। ग्रीन धुळे वृक्ष टीम सह यापूर्वीच जोडलेल्या हरियाल ग्रुप ट्रस्ट कडून जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रीन धुळे वृक्ष टीमला ₹10,000चा धनादेश देण्यात आला। सुमारे 100 एकरात विस्तीर्ण पसरलेल्या टेकड्यावर या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी गोयल व उप वन संरक्षक नितीन सिंग यांच्यासह जमलेल्या सुमारे 250 ते 300 वृक्षप्रेमींनी सुमारे 30,000 वृक्षांच्या बीजांचे रोपण केले। सदर कार्यक्रमाबाबत ग्रीन धुळे वृक्ष टीमचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले। तसेच ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सदस्यांकडून पुढील वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा व माहिती घेतली। ग्रीन धुळे वृक्ष टीमने यापूर्वी लळिंग येथील कुरणात सुमारे 25,000 सीडबॉल रोवण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आहे। तसेच शहरात मागील 1 महिन्यात 89 ओपन स्पेसमध्ये मंदिरे, गोशाळा, जिल्हा न्यायालय, शाळा व महाविद्यालयामध्ये शासकीय इमारतींच्या कुंपणात तसेच रस्त्यांच्या दुतर्फा, कॉलनी परिसरात व इतरत्र असे सुमारे 2200 वृक्ष रोपण केले आहे। यासाठी ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून सुमारे 12 ते 15 फुटाचे वृक्षांची रोपे निःशुल्क देण्यात आले आहे। संपूर्ण नियोजनाने ग्रीन धुळे वृक्ष टीमचे कामकाज चालू असून धुळे शहरातील नागरिकांचा या मोहिमेत प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच या धुळे शहर हरित व सुंदर करण्याच्या मोहिमेत शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या वतीने करण्यात आले आहे। हे जे संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ट्री प्लांटेशनच्या आणि सीड बॉल प्लांटेशनच्या ड्राईव्ह आपल्या धुळ्यामध्ये घेतोय। जसं की सर्वांना माहीत आहे की आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि 50 लाख वृक्ष लागवड करायचे असा प्रशासनाने संकल्प केला आहे। तर हे संकल्प मोठा असल्यामुळे फक्त प्रशासन करू शकत नाही आणि झाड लावण्याची जबाबदारी ते एकटेच प्रशासनाची नाही आहे, प्रत्येक नागरिकांची आहे। म्हणून प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावा। त्याचाच एक भाग म्हणून आज काही संस्था मिळून प्रशासनाला सहभाग देत आहेत, ते अति उत्तम आहेत। त्यांच्या मी सर्वांच्या इथे जे उपस्थित आहे आज संडेला आहे त्यांचे अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे इतर नागरिकांनाही आवाहन करतो की जरी आपण इथे जोडू शकले नाही तरी प्रत्येक नागरिकांनी जर त्यांच्या घरासमोर किंवा कुठेही त्यांच्या शेतात 2-2 झाड जरी लावले तरी त्याचा खूप फायदा पर्यावरणावर आणि त्यांचे आरोग्यावर होणार आहे।
धन्यवाद. धुळे शहरातील सुरत बायपासवरील नर्मदेश्वर कॉलनी येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त रविवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील सुरत बायपासवरील नर्मदेश्वर कॉलनी येथील कै भगवान जुगा वाघमोरे उद्यानात नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 28 जून ते 30 जून दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी प्राप्तपूजा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मूर्ती शिवालय स्थापना, पूर्णाहुती, बलिदान आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी नर्मदेश्वर कॉलनी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघमोडे आज नर्मदेश्वर कॉलनीच्या वतीने सर्व रहिवासी व सदस्य यांनी सर्वांनी एकमताने नर्मदेश्वर महादेव मंदिराची आज इथं प्रतिष्ठापना केली. आणि त्या प्रतिष्ठापनेच्या वतीने सर्व कॉलनीवासी व कॉलनीच्या आजूबाजूच्या सर्व नगरवासी व कॉलनीच्या वतीने भंडाऱ्याला सहकार्य करून झाली व जे सन्माननीय सदस्य आहे त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून झाली आज जो हा भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि हा जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो भंडाऱ्याचा कार्यक्रमाला अजून गुणगुणित करावा असं मी सर्वांच्या वतीने आग्रहाची विनंती करतो. आणि सर्व जे नर्मदेश्वर महादेव मंदिराचे जे माननीय सदस्य आहेत त्यांचेही मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि याच्या पुढेही कार्यक्रम असेच त्यांनी उत्साहितपणाने सादर करावे. आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवतो. महायुती सरकारतर्फे अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा शेवटच्या घटकांपर्यंत लाभ मिळावा यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसंदर्भात शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. महायुती सरकारतर्फे अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यात भरीव योजना जाहीर करण्यात आल्या असून त्याचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मदत करावी या संदर्भात शिवसेना शिंदे गटातर्फे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. माहिती देताना सांगण्यात आले की अर्थसंकल्पात महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात शिवसेनेचे प्रतिनिधी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत मदत हे प्रतिनिधी करणार आहेत. तसेच घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी देखील शिवसेना लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषद देण्यात आली. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले असून त्यासाठी जिल्हा आणि तालुक्यानुसार जबाबदारी निश्चित करून मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली. या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, महानगर प्रमुख संजय गुजराती आदी उपस्थित होते. विधान भवनामध्ये जो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितजी पवार साहेब यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये कधी नव्हे तो इतक्या चांगल्या प्रकारचे महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवार्थ काही ठोस असे निर्णय घेण्याचे घोषित करण्यात आले. शासनाने अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष तो कृतीमध्ये आणण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्याच बरोबर कुठल्याही प्रकारची किंतु परंतु न ठेवता महाराष्ट्राच्या जनतेला त्या योजनांचा लाभ मिळायला हवा हा एक प्रांजळ दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व पंढरपूरच्या वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 सिलेंडर अनुदानापोटी मोफत मिळणे या ज्या काही योजना आहेत यांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करून घेण्यासाठी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये व सचिव
भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशान्वये या ठिकाणी आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या पत्रकार भवनामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, त्या पत्रकार परिषदेला आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर तुळशीरामजी गावित, मी स्वतः जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले व आमचे महानगर प्रमुख संजयजी गुजराती या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तमाम धुळे जिल्ह्यातल्या जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवू इच्छितो की आत्ताच आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे जे वारकरी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूर जाण्यासाठी निघालेले आहेत, मग ते कुठल्याही मार्गाने जावो, त्यांना पंढरपूर पोहोचेपर्यंत कुठल्याही गावाला कुठल्या प्रकारची काही जर अडचण आली तर ती अडचण सोडवण्यासाठी धुळे जिल्हा शिवसेना आपल्यासाठी खंबीर दिवसरात्र उभी आहे. हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलेले. त्या वारकऱ्यांनी आम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तर निश्चितच त्यांना त्या गावामध्ये मदत पुरवण्याचं काम धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या आमच्या मायमावल्या आहेत, त्या मायमावल्यांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ त्यांच्या थेट खात्यामध्ये 1,500 रुपये महिन्याला वर्ग होईपर्यंत जिथेही कुठे काही त्या निकषाप्रमाणे कागदपत्रांमध्ये बँक खातं उघडण्यामध्ये कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर त्यांनी आम्ही दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी त्यांचं बँक खातं उघडून त्यांच्या बँक खात्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या शासनाने जाहीर केलेले 1,500 रुपये लाभार्थी म्हणून त्या खात्यामध्ये वर्ग होण्यापर्यंत धुळे जिल्हा शिवसेना ही मायमावल्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी राहणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे 3 सिलेंडर अनुदानापोटी मोफत महाराष्ट्राच्या जनतेला जे मिळणार आहेत, त्यासाठीही KYC डॉक्युमेंटच्या त्याच्या किंवा काही एजन्सीच्या ठिकाणी कुठल्या प्रकारची काही अडचण येत असेल तर आमच्या दिलेल्या क्रमांकावर लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आम्हाला आपण संपर्क केल्यानंतर धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने तो अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर आपल्या सेवेमध्ये हजर राहू. आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जी 1 ते 1.5 लाख रुपये जे अगोदर सहायता मिळत होती, त्या सहायतेच्या पुढे जाऊन 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च महाराष्ट्र शासन जे करणार आहे, यासाठी सुद्धा धुळे जिल्ह्यातल्या कुठल्याही रुग्णांना काही अडचण येत असेल तर त्यांनीही निश्चितच आम्हाला धुळे जिल्हा शिवसेनेच्या आम्ही दिलेल्या क्रमांकांवर आम्हाला संपर्क साधावा. निश्चितच आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही व मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मिळणारा जो रुग्णांना जो खर्च आहे त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय मंगेशजी चिवटे साहेबांच्या माध्यमातून आपण निश्चितच आपल्या पाठीशी आपल्याबरोबर आम्ही आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपल्या सेवेमध्ये अविरत सेवेत हजर राहू. अशा प्रकारे धुळे ते चिळगोप्पा कर्नाटक येथे निघणाऱ्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत गवळी समाजाची बैठक शहरातील पांझरा नदी किनारील कालिका माता मंदिर येथे रविवारी संपन्न झाली. वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य शिदाजी आप्पा यांच्यासाठी पायी दिंडी धुळे ते चिळगोप्पा कर्नाटक येथे निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत गवळी समाजाची बैठक शहरातील पांझरा नदी किनारील महाकाली मंदिरात रविवारी संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीची ही निवड करण्यात आली. यावेळी बुराजी दयांडे, सुधाकर उच्चे, भटू लंगोटे, संजय दयांडे, कचरू बारसे, पिंटू बारसे, रखमाजी यादगोले, एकनाथ महाराज, लक्ष्मण उदीकर, तुकाराम यमगवळी, करण बाचळकर आदी उपस्थित होते. परमपूज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आद्यगुरू परमपूज्य श्री शिवाजी आप्पा यांच्या दिंडीबद्दल आज माता महाकाली मंदिर शिवाजी रोड येथे मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये आमच्यावर पुढच्या महिन्यात 25 ते 26 तारखेला दिंडी निघणार आहे. याच ठिकाणावर दिंडी निघणार आहे. तरी आज मीटिंगसाठी पंचपूर कृषीतली तसंच टिकी, बोरवीर, मोगलाईत, शाहीबाबानगर, गोकुळनगर येथील पंचमंडळी वगैरे सामाजिक कार्यकर्ते चौगाव येथील सर्व उपस्थित राहिले. दिंडीचा आमचा प्रस्ताव जो आहे निघणारा तो आता पुढील महिन्यामध्ये 26 तारखेला धुळ्यातून निघणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी दिंडीत उपस्थित राहावे असे आव्हान समाज
गवळी समाजांकडून करण्यात येत आहे. धन्यवाद. महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव योजना जाहीर केल्याने धुळे येथील संतोषी माता चौकातील शिवसेना कार्यालयाजवळ पदाधिकारी व महिलांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच महिलांना वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे धुळे येथील संतोषी माता चौकातील शिवसेना कार्यालयाजवळ शिवसेना पदाधिकारी व महिलांतर्फे आनंदोत्सव साजरा करीत पेढे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे, संजय वाले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता जे काही तुम्हाला मिळणार आहे हे सगळं मिळत असताना हे काय मिळालं पाहिजे. आता तर मिळालं पण पुढच्या 5 वर्षात पण मिळालं पाहिजे. म्हणून याच्यासाठी पुढच्या 5 वर्षात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला सगळ्या बहिणींची त्यांच्या हाताला राखी बांधायची आता ही जबाबदारी तुम्हाला सगळ्या बहिणींना घ्यायची. साहेब मुख्यमंत्री झाले तर या योजना सगळ्या कायम चालतील. नाहीतर माझ्या माता भगिनींना जे काही या अडचणी आहेत याला तोंड द्यावं लागेल. म्हणून जिथं जिथं तुम्हाला युतीचे उमेदवार उभे दिसतील म्हणजे धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार जिथे जिथे दिसतील, महापालिका असो, ग्रामपंचायत असो की विधानसभा असो, सगळ्या ठिकाणी आता कुठल्याच गोष्टीकडे बघायचं नाही. फक्त धनुष्यबाणचं चिन्ह दिसलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या युतीचं काही एका युतीमध्ये जे पक्ष असतील त्यांचे चिन्ह दिसले की त्याला मतदान करायचं आणि पुन्हा सत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात द्यायची एवढीच विनंती तुम्हाला करतो. पुनश्च तुम्हाला काही मदत करण्यात येईल. त्याच्यामुळे याच्या नंतर कुठल्याच माता भगिनीने घाबरायचं कारण नाहीये, चिंता करायचं कारण नाहीये. आम्हाला अडचण आली तर आमचं कसं होईल हा विचार तुम्हाला करायची गरज नाही. तुमच्या सर्व अडचणींचा विचार करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता शपथ घेतलेली आहे. तुमच्या सर्व अडचणी ते सोडवणार आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आपल्या सर्वांना उभं राहायचंय. एकनाथ शिंदे साहेब आगे बढो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वासखेड येथे मेंढे चारण्यावरून 2 गटात वाद, पोलिसांच्या वाहनावर करण्यात आली दगडफेक. ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे हरणामाळे टेकडीवर 25,000 बीज व 5,000 सीडबॉलची रोपण. नर्मदेश्वर कॉलनी येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. अर्थसंकल्पातील विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा या संदर्भात शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली माहिती. धुळे ते चिडगोप्पा येथे निघणाऱ्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत गवळी समाजाची बैठक संपन्न. आणि अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव योजना जाहीर केल्याने शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.